3 मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला होता. अर्थात वंशाला दिवा लागला होता. पण तोच वंशाचा दिवा व्यसनाच्या विळख्यात अडकला होता. तसं दिव्यामुळं प्रकाश मिळतो आपल्याला आणि अंधकार नाहीसा होतो. पण जर त्या दिव्यात तेलाऐवजी दारू असेल तर हा दिवा प्रकाश न देता व्यसनाचा गडद अंधार करतो आणि त्या अंधारामध्ये कुटुंबीय भयभीत होतात, गोंधळतात आणि त्यांना हा प्रकाश नको नकोसा होतो. ह्यासंबंधीच आपण थोडं बोलणार आहोत. मेडिकल सायन्सनी व्यसनी होण्याचे जे काही कारणं दिलेले आहेत ते सोडून एक कारण संस्काराचं असतं आणि ते कारण म्हणजे आहे अति लाडाचं. हा मुलगा त्या अतिच लाडाचा शिकार झाला होता. मुलगा अर्थात तिशीतला होता, पण ह्या मुलाचं व्यसनाचं मूळ म्हणजे आईबापांचे अति लाड होते. लाड तुमचे माझेही झाले असतील, परंतु लाड ज्यावेळेस मर्यादेच्या बाहेर जातात आणि ते अति होतात, तर त्याचे कसे ना कसे दुष्परिणाम लाड करणाऱ्यांना भोगावे लागतात. हे माझ्या कामाच्या अनुभवातून मी अनेकदा पाहत असतो. या मुलाचे अफाट लाड झाले होते, परंतु माझ्या प्रश्नवालीतून मी कायम ज्यावेळेस तरुण मुलांचे आई-वडील येतात त्यावेळेस की मुलांनी कधी तुम्हाला काय भेट दिली होती का? तर ते तसं त्यांनी काही केलेलं नव्हतं. म्हणजे ह्याला फक्त आई-बापांकडनं हवं होतं. हा देण्याच्या भूमिकेमधला ह्याचं व्यक्तिमत्व घडलेलं नव्हतं. ह्याचे संस्कार तसे झालेले नव्हते. आणि मग पाहता-पाहता लक्षात आलं, की ह्या मुलाचे लहानपणापासून तर आजपर्यंत लाडच वाढले होते, पण हा मुलगा वाढला नव्हता. हो मित्रांनो, लाडाने वाढलेले लेकरं लवकर मोठी होत नाही, किंबहुना मोठेच होत नाही. ते कायम लाड मिळवण्याच्या आणि त्यांच्या गरजा भागवण्याच्याच भूमिकेमध्ये असतात. त्यांना देणं माहीत नसतं, त्यांना फक्त घेणंच कळत असतं. व्यसनात हा दिवा विझावा नाही म्हणून हा वंशाचा दिवा माझ्याकडं आणला होता. पण ह्या वंशाच्या दिव्याला लागलेलं जे व्यसन आहे त्याचं मूळ यांच्याशी बोलण्यातून लक्षात आलं की केवळ अति जास्त लाड होते. लाड करा पण मर्यादित करा. लाड मर्यादित केले तर मुलगा मोठा होईल आणि जर लाड वाढले तर तुमचंच लेकरू लहान राहील आणि त्याचे परिणाम मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्हाला वाईट भोगण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.